श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जे प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामी तुमच्यासाठी आज जीवनात तुमच्या आनंदाची बातमी घेऊन आले आहेत आणि स्वामी तुमच्या जीवनात सर्व काही सुखे तुमच्यासाठी प्रदान करण्यासाठी येत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींचे नक्की स्वागत करा आणि स्वामी लवकरच तुमच्या जीवनात मोठा चमत्कार करणार आहेत. म्हणून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्हाला याचा अनुभव देखील येईल आणि तुम्ही जीवनामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामी भक्तांनो, काळजी करणारी माणसं मिळायला तुम्हाला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला तुम्हाला भाग्य लागतं. म्हणून स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही आणि पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. म्हणून आपण त्यांना सांगितलं पाहिजे, संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आनंदात्मक अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि स्वामी म्हणतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश तुम्हाला येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जमला नाही तर संसार सुखाचा तुमचा नक्कीच होऊन जाईल आणि तुम्हाला सांसारिक जीवनात कोणतेही संकट येणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, जो असे कारण सर्व सृष्टीसी आकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा. आणि असे आपले स्वामी महाराज आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरडतो कशाची असो भूक त्यासी. तू पुढे काय ठेवितो, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे कधी सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला वचन स्वामी देत आहेत. म्हणून स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. म्हणून चांगले कर्म आपण करायचे आहेत आणि मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये. आणि स्वामींचं एक वाक्य फक्त लक्षात ठेवायचं, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल आणि स्वामी समर्थ तुम्हाला मार्ग नक्कीच देतील. फक्त स्वामींची भक्ती करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलंच नसतं. म्हणून दुःखही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून न कळत स्वामी असं आपल्याला म्हणत आहेत, न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल की ज्याची आशा सोडली होतीस ते सर्व खरे होईल आणि ते सर्व नक्कीच खरे होणार आहे. फक्त त्यासाठी विश्वास हवा, तो फक्त स्वामींवर. आणि स्वामी म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत असतो असं स्वामी महाराज सांगत आहेत. म्हणून माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला नक्की स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आपले चांगले कर्म करत राहा. आपल्याला पुढे कर्मच उपयोगी येणार आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आपल्याला येत असते. म्हणून ती शक्ती ते आपल्याला देत असतात. आणि स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची अजिबात हिंसा करू नका. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचं नाव सदा मुखात ठेवलं पाहिजे आणि एकच मंत्राचा जप केला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले
तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग आपले शुद्ध बनत असते, म्हणून नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जात असते. म्हणून मित्रांनो, गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. आणि देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव स्वामी समर्थ महाराज किती मोठे आहेत. म्हणून जेथे नाम आहे तिथे मी आहे, असं स्वामी महाराज म्हणतात. म्हणून नाम घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय, असं ते म्हणत आहेत. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे बाळा, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. आणि संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम फक्त करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम मात्र होत असते. आणि विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द बनत असतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरत असतात. आणि कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडत असते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. म्हणून स्वामी भक्तांनो, तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. असे आपले स्वामी महाराज आपल्यासाठी काहीतरी करत असतात आणि मोठं ते आपल्याला देण्यासाठी तुमच्याकडे संकट पाठवत असतात. म्हणून त्या संकटांना सामोरे जाऊन तुम्ही मोठ्या यशासाठी नक्कीच तयार असले पाहिजेत. आणि सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. म्हणून कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकतो. म्हणून मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट या जगामध्ये अशक्य अशी नाहीच. आणि उपवास हा नेहमी अन्नाचाच करू नये, कधी कधी वाईट विचारांचा देखील करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी कधी उपवास मीपणाचा देखील नक्कीच केला पाहिजे. आणि तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही आणि या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, असं वचन स्वामी देत आहेत. आणि स्वामी म्हणत आहेत, जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा जीवनामध्ये मोठं भाग्य लागत असतं. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून कधीही हार मानू नका. आणि दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावे लागत असतात. म्हणून तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असते. आणि तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतली करत असतो. म्हणून जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला अजिबात सांगत बसू नका, कारण ते ऐकून घेणार नाही. समाधानी राहा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत नक्कीच मिळेल. दान करा, तुम्हाला धन नक्कीच मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. क्षम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज असतात. आणि स्वामी समर्थ महाराज प्रत्येक ठिकाणी आणि सर्व ठिकाणी ते वास्तव्यात असतात. खोट्यालाही चव असते. फरक फक्त इतकाच की स्वतः बोलल्यावर ते गोड वाटते आणि दुसऱ्याने बोलल्यावर मात्र ते आपल्याला कडू वाटत असते. आणि स्वतःच्या जीवावर जगायला तुम्ही शिकले पाहिजे. थोडीशी हिंमत तुटेल, पण नंतर मात्र अभिमान नक्कीच आपल्याला वाटणार आहे. आणि तुम्ही आयुष्यभर साथ देणारी माणसं जोडा. तासभर साथ देणारी माणसं तर बसमध्ये पण आपल्याला नक्कीच भेटत असतात. आणि देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं दिल्याशिवाय देव राहतही नाही. आणि कार्याभात कापला चोख आटोपणे आणि मार्ग सत्याचा अविरत चालणे, खरे ऐकणे, बरे बोलणे, योग्य पाहणे, घडवणं कधी जीवन व्यर्थ भटकणे. आणि असं तुम्ही व्यर्थ भटकू नका. आणि फक्त चांगल्या लोकांशी आणि चांगल्या मनाने वागा. आणि नक्कीच तुम्हाला देव सर्व काही दिल्याशिवाय राहणार नाही. अंधारात प्रकाश येईल असं एक मंदिर हृदयात असावं. रात्र होताच भगवंताचं नामस्मरण तुम्ही नक्कीच करावं. कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे जीवनामध्ये प्रामाणिकपणा असतो. आणि तो प्रामाणिकपणा तुमच्या अंगी असला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून आणि यशस्वी होण्यापासून
कोणीही रोखू शकणार नाही. श्रीमंती म्हणजे काय? नातेसंबंध, पैसा, चारित्र्य आणि आरोग्य हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे खरी श्रीमंती आहे. आणि वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल ना, तो दिवस तुमचा ईश्वर प्राप्तीचा असेल आणि तो दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीनेही जगू शकाल. म्हणून मैत्री ठरवून होत नाही, हाच मैत्रीचा फायदा आहे. आणि आपल्याला स्वामींसोबत मैत्री झालेली आहे आणि स्वामी आपल्यासोबतची मैत्री कधीच तोडणार नाही आहेत आणि ते शेवटपर्यंत निभवतील सुद्धा. फक्त तुम्ही सुद्धा एकनिष्ठ राहायला हवे आणि अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनित्यतेच्या दुसऱ्या बाजूला असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशिबात पांडवासारखा वनवास असेल तर श्रीकृष्णाचा अनमोल सहवासही तुम्हाला लाभणार आहे. आणि निजली पाखरं घरट्यात चंद्र करतो निगराणी, आणि त्या पाखराला देखील देव सांभाळत असतो आणि आपल्याला देखील देव सांभाळत असतो. तो कोणालाही भुकेला ठेवत नाही, प्रत्येकाला तो अन्न देत असतो. म्हणून एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशीम गाठी अधिक घट्ट करत असतात. म्हणून आपण दुसऱ्यांसाठी जगणे सुद्धा चांगले जगणे होऊन जाते. आणि मित्रांनो, राग आणि द्वेष यापासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनत असतो आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून जपता शब्दांचे मोल, आयुष्य होईल तुमचे अगदी अनमोल. आणि प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण ते विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचाच माणूस आहोत. म्हणून आपण प्रत्येकाला आपल्यामध्ये बघितलं पाहिजे आणि आपल्यावरून आपण जग ओळखलं पाहिजे. समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते आणि कुठल्याही थरावर जाऊ शकते. म्हणून वाद टाळावा, संवाद नाही. कारण संवाद टाळला की गैरसमज वाढतात आणि जे नव्या वादाला जन्म नक्कीच देत असतात. म्हणून मनशांतीचे कारण, सर्व दुःखाचे हरण, जड जीवाया तारण, भगवंता तुझे नामस्मरण. आणि भगवंताला आपले नामस्मरणच पाहिजे असते आणि भगवंत आपल्याकडून ते करू इच्छित असतो. म्हणून भगवंताची आठवण नक्कीच काढा. आणि महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी काकलेला जाणारा कावळा 10व्याला नक्कीच बोलावला जात असतो आणि त्याला खाऊ घातले जात असतं. आणि नाती ही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असतात. जास्त बंधने लादल्याने ते निष्ठून जात असतात. म्हणून शब्दांनाही मिसकॉल देता आला असता तर बंद पडले चाललेले संवाद पुन्हा सुरू करता आले असते. म्हणून प्रत्येकासोबत तुम्ही संवाद साधलाच पाहिजे आणि तो संवाद साधला की प्रत्येकालाच बरं वाटत असतं. आणि सुखाचा कोणता क्षण चिरंजीव नसतो, फक्त आठवणींच्या राज्यातच त्याला अमरत्व प्राप्त होत असतं. आणि तो आठवणी आपण नक्कीच जपून ठेवल्या पाहिजे. आठवणीच आपल्याला जीवनात नंतर आठवतील आणि आपण त्याच्यावर नक्कीच मनसोक्त हसायला सुद्धा बघू. म्हणून सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखांचा गहिवरतो आणि दुःख सावरू जाता कवड असा सुखाचा येतो. सुख हे छोटं असतं, दुःख हे मोठं असतं, पण त्या सुखामध्ये समाधानी राहणं हे सुद्धा याची सुद्धा एक कला असते. म्हणून मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा फक्त समाधानाचा आणि फक्त समाधानाचा. म्हणून धन्य धन्य आपल्या सावलीची साथ, दिनरात जशी दिव्याची वात. आणि आपल्या सावलीसारखे जे लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्यासोबतही तुम्ही तसेच जोडले जाल आणि तुम्ही पुढे पुढे जाताना त्यांनाही तुमच्या बरोबरीने तुम्ही घेऊन जाल. हे नक्कीच वचन तुम्ही स्वामींना द्यायचं आहे. कारण तीच लोक तुमच्याबरोबर सावलीसारखी असतात. आणि तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही आज बदलला तर उद्या तुमचाच आहे हे मात्र नक्कीच लक्षात ठेवा. आणि उद्या तुम्ही भरपूर काही मोठं कार्य करणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून सत्य कोणाच्याही मर्जीनुसार बदलत नाही. सत्य ते फक्त सत्य असतं. आणि हरलात ना जीवनात तरी चालेल, पण खेळ खेळताना जिंकणाऱ्याला घाम फुटेल असं नक्कीच तुम्ही खेळलं पाहिजे. आणि धडपडीनंतर मिळालेली विश्रांती खूप सुखकर असते आणि खूप सुखदायी सुद्धा असते. आणि सकारात्मक विचार फुलासारखा असतो, त्याचा सुगंध संपूर्ण आयुष्याला सुगंधित करत असतो. म्हणून तुम्ही सर्वांना सुगंधित केलंच पाहिजे. आणि कोणतंही दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागतं. इथे चंद्राला सुद्धा पौर्णिमेच्या आधी अमावस्येची झगडावं लागतं. आणि प्रत्येकाला जीवनामध्ये नक्कीच भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. आणि तो सामना केल्यावरच तो व्यक्ती जीवनामध्ये भरपूर यशस्वीही होत असतो. म्हणून प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. फक्त तुम्ही प्रेमळ आणि सत्य बोलले पाहिजे आणि चांगल्या मार्गावर असलं पाहिजे. बस. राग आल्यावर शांत राहावं, चूक झाल्यावर नमतं घ्यावं, दुःख झाल्यास रडून घ्यावं, सुख मात्र सर्वांना वाटावं. आणि तुमचा एक दोष तुमच्यातल्या 1000 चांगल्या गुणांना नष्ट करू शकतो. म्हणून तुमच्यात जेवढे चांगले गुण असतील तेवढेच तुम्ही जीवनामध्ये चांगले व्यक्ती म्हणून जाल आणि चांगल्या रस्त्यावर गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तींना विरोधक हे असतातच, पण त्यांच्या पाठीमागे न लागता तुम्ही तुमच्या जीवनात समतोल नक्कीच राखला पाहिजे आणि एकाच दिशेने तुम्ही चालत राहिले पाहिजे. खोटेपणा आणि मोठेपणा माणसाचा घात करत असतो, म्हणून खोटेपणा ठेवू नये आणि मोठेपणाही तुमच्या मनात ठेवू नये. तुमचं मन अगदी स्थिर आणि निस्वार्थ असलं पाहिजे. स्रोतांनी गाभाऱ्यातली तर सेवेंनी अंतकरणातली परमेश्वर प्रसन्न पूर्णपणे होत असतो. आणि मित्रांनो, मस्करी करणं आणि मन दुखावणं यात फरक असतो. याची काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं. आणि जिव्हाळ्याचं नातं त्यांच्याशीच जुळतं ज्यांच्याशी मागच्या जन्मीचे काही ऋणानुबंध असतात. नाहीतर या विशाल विश्वात कामाशिवाय कोण कोणाला ओळख दाखवतं आणि कोण कोणाच्या मागे पळत असतं. म्हणून मित्रांनो, नात्याचं रोपटं जगण्यासाठी आपलेपणाचा ओलावा पुरेसा मात्र नक्कीच असतो. आणि आपण प्रत्येक प्रयत्न आपल्या आत एक नवीन आशा आणि उत्साह निर्माण करत असतो. म्हणून नवीन प्रयत्न तुम्ही नक्कीच करायला पाहिजेत आणि त्या प्रयत्नाचं फळ द्यायला स्वतः स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. जगामध्ये कोणीही परिपूर्ण नसतं हे एकदा मान्य केलं की चूक स्वीकारणं सोपं जात असतं. आणि ती चूक आपण स्वीकारली तर आपण नक्कीच मोठं सुद्धा होत असतो. म्हणून हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा असतो. आणि आपल्या आयुष्यात आल्यावर कितीही संकटे आली तरी थंड राहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटाला मात देतो तोच खरा हिरा असतो. आणि जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान करतं आणि तुमच्यासाठी चांगले 2 शब्द बोलत असतं. म्हणून पाऊस आणि आठवण या दोघांचं घट्ट नातं आहे. फरक फक्त एवढाच आहे की पाऊस शरीराला भिजवतो तर आठवण मनाला पूर्णपणे भिजवत असते. आणि आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो आणि भरत असतो. म्हणून दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो त्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. आणि श्रेष्ठ जीवनाचा आधार सुयोग्य विचार होय. आणि म्हणून हे सुयोग्य विचारच तुम्हाला जीवनामध्ये प्रगती पथावर घेऊन जात असतात. आणि जग बदलायला वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो. म्हणून आपली माणसं ओळखायला शिका, कारण ती माणसं ओळखायला शिकलात तर जीवनामध्ये तुम्ही तुमचा भरपूर वेळ वाचवू शकता आणि कोणासोबत तुमचे भांडणही होणार नाही. म्हणून प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अशक्य असतात, पण या दोन्ही गोष्टी अशक्यही शक्य करत असतात. आणि अशक्यालाही शक्य करणारे आपले स्वामी महाराज आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे अशक्य नाही आणि परमेश्वराला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. या सगळ्यात मोठा संस्कार पालकांनी मुलांवर करायला पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि तोच त्यांनी केलाच पाहिजे. आरोग्य सुधारण्यासाठी औषध नाही तर मनशांती, हास्य आणि प्रेम आवश्यक असतं. तेच सर्वांना पाहिजे असतं. आणि वेदना कधीच कमी होत नाही, पण त्या सहन करायची सवय मात्र नक्कीच होऊन जात असते. आणि माणूस केव्हाही जिंकू शकतो, फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं आणि कोणाच्यावर आपण अवलंबून नसावं हे मात्र निश्चित. आपण कोणावर अवलंबून असलं तर मग आपण त्या व्यक्तीची वाट बघत असतो आणि तो करेल तर मी करेल असं आपण करू नये. धावण्याला शर्यत म्हणतात आणि देव आपल्यासोबत चालण्याला उन्नती म्हणत असतात. म्हणून शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्टीनिश्चयावर अवलंबून असतं. आणि सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान आपल्याला नक्कीच असला पाहिजे. आणि पूर्णपणे ईश्वराला समर्पित व्हा, तो तुम्हाला सर्व पापातून नक्कीच मुक्त करणार आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आणि सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान तुम्हाला असला ना तर मग तुम्ही जीवनात गर्व आणि अभिमानापासून नक्कीच तुम्ही लांब राहता. आणि तुम्हाला अभिमान जो असतो ना तो फक्त चांगल्या गोष्टीचा असतो आणि गर्व जो असतो तो चांगल्या गोष्टीचाच असतो. मग तुम्ही कोणावरही अत्याचार करत नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून स्वामी सांगतात, पराभवाचा स्वीकार कर, तोच तुला तुझी खरी ओळख नक्कीच पटवून देईल. आणि अपशब्द ही एक अशी ठिणगी आहे जी थेट मनाला जाऊन लागते आणि मनाला जाळून टाकत असते. म्हणून अपशब्द कधीच कोणासाठी वापरू नका आणि कोणालाही बोलू नका. प्रत्येकाला प्रेमाने आणि निस्वार्थ मनाने बोलत जावा. बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळेच कीर्ती आणि सद्भावना लाभत असते आणि ती जीवनामध्ये भरपूर लोकांना लाभत असते. म्हणून तुमचं वय होऊन जाईल तेव्हा तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. आणि वय आपल्या ताकदीला कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला ते कधीच कमी करू शकत नाही. आणि ऐश आराम हा जीवनाचा गंज आहे, प्रतिभेचे मरण आहे आणि सर्व शक्तीचा रॅस आहे. म्हणून ऐश आराम तुम्ही कधीच करू नका आणि फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि प्रखरपणे मेहनत तुम्ही करा. जे पेरलं जातं तेच उगवतं, मग ते पीक असो वा कर्म. तुम्ही जसे कर्म कराल, जे पेराल तेच नक्कीच उगवणार आहे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून वर्तमानाला सावरायचं फक्त आपल्याला असतं.
म्हणून मित्रांनो, हिशोब कर्माचा ठेवावा, कमाईचा नाही. पण माणूस मात्र नेमकं उलटं करत असतो. कौतुक ऐकून दिवस चांगला जातो, पण टीका ऐकून आयुष्य आपलं पूर्णपणे घडत असतं. आणि चंद्रकोरीच्या कडेवर हळूच तळवा टेकवावा, तारकांच्या तोरणाला स्पर्श हलकासा करावा, असंच आपलं काहीतरी मन हलकत होत असतं. आणि इतरांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील आपल्या वास्तवाचे भाडे चुकवणे असते. म्हणून प्रत्येकामध्ये माणुसकी असली पाहिजे आणि माणुसकीने आपण दुसऱ्याची सेवा नक्कीच केली पाहिजे. आणि सत्कार्यात खरा परमेश्वर आहे हे सदैव ध्यानात ठेवा. म्हणून सत्कार्य तुम्ही प्रत्येक वेळी करायला हवं आणि प्रत्येक वेळी सत्कार्य करताना तुम्ही देवाचा विचार करायला हवा. माणसाला घबाड सापडलं की माणूस लबाड होत असतो. म्हणून तुम्हाला घबाड सापलं तर ते कधीच घेऊ नका. त्याचे कर्म तुम्हाला फेडायला लागतील आणि जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल ना, त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि ते दिवस तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टी देऊन जातील. म्हणून स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.